नमस्कार. ठरले तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली वंदनताईंना म्हणते, त्यानंतर सोहम बरा झाला ना? त्यावर वंदनताई म्हणतात, त्यानंतर सोहम कधीच बरा झाला नाही. कारण बबली लोखंडेमुळे त्याच्या मणग्याला इतकी जास्त इजा झाली की तो आयुष्यात कधीच चालू शकत नाही. हे सगळं फक्त त्या मुलीमुळे घडलं आहे. त्यानंतर मी माझ्या सोहमला खूप डॉक्टरांकडे घेऊन गेले, परंतु प्रत्येक डॉक्टर हेच म्हणाले की सोहम आयुष्यात कधीच चालू शकत नाही. सोहमच्या बाबांचा त्याच्यावर खूप जीव होता. परंतु त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की सोहमचे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सोहमला होणारा त्रास पाहून 6 महिन्यातच ते सुद्धा गेले. त्यांना हार्ट अटॅक आला. मला चांगली नोकरी होती, परंतु सोहमची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हतं आणि त्यातही सोहमला एकटं सोडून मी कामाला जाऊही शकत नव्हती आणि म्हणून मी माझी एवढी चांगली नोकरीसुद्धा सोडली. हे सगळं ऐकल्यानंतर सायली अर्जुनला खूप वाईट वाटतं. सायली म्हणू लागते, सोहमच्या बाबतीत असं घडलं, त्यानंतर त्याचे बाबा गेलेत. ताई, तुम्ही खरंच खूप सहन केलं. तर वंदनाताई म्हणतात, आई आहे ना मी, मग सहन तर करावंच लागणार. आणि मी ते केलंही, माझ्या मुलासाठी. आमचं पनवेलमध्ये खूप मोठं घर होतं, परंतु त्यानंतर आम्ही पनवेलचं घर विकलं आणि कर्जतच्या छोट्या घरात जाऊन राहिलो. तिथे गेल्यानंतर वाटेल ती कामं केलीत. सोहमला लहानाचं मोठं केलं. आज सोहम 23शीचा झाला आहे, परंतु त्याच्या आयुष्यात फक्त अंधार आहे आणि तो अंधार फक्त त्या बबली लोखंडेमुळे आहे. एकीकडे त्या बबली लोखंडेमुळे मी माझा नवरा गमावला आणि त्यात माझ्या मुलाचीही अशी अवस्था. हे सगळं काही त्या मुलीमुळेच झालं आहे आणि त्या मुलीला मी आयुष्यात कधीच माफ नाही करणार. तर अर्जुन म्हणतो, परंतु तुम्ही त्यानंतर बबली लोखंडे विरुद्ध म्हणजे त्या मुलीच्या विरोधात कंप्लेंटसुद्धा केली होती ना? तर वंदनाताई म्हणतात की हो, कारण मला त्या बबलीला चांगली अद्दल घडवायची होती. तिने जे काही केलं त्याकडे मी लहान मुलांची भांडणे म्हणून बघूच शकत नव्हते, कारण त्यामध्ये माझ्या मुलाचं अस्तित्व मी गमावलं होतं. तर सायली म्हणू लागते, हे सगळं घडल्यानंतर तुम्ही बबली लोखंडेच्या आईवडिलांना नाही का भेटलात? तर वंदनाताई म्हणतात, नाही, तिच्या आईवडिलांचा माझ्याकडे पत्ता नव्हता, परंतु त्यानंतर माझा शोध हा चालूच होता. मी माझा शोध थांबवला नव्हता आणि त्याचवेळी मला कळालं की बबली ही शांता नावाच्या बाईकडे राहत होती आणि म्हणूनच मी त्या शांताला भेटायला गेले. पण बबली तिथूनही पळूनच गेली होती आणि याच शांताने मला पोलीस कंप्लेंट करायला मदत केली होती. तर सायली म्हणते की हो, आम्ही त्यांना भेटलो आहोत. त्यांनी आम्हाला सगळी परिस्थिती सांगितली. परंतु ज्यावेळी बबली लोखंडे त्यांच्याकडे गेली होती त्यावेळी तिच्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याचा वर होता. सोहमने पेट लाकूड बबलीच्या खांद्यावर मारलं होतं. त्यावेळीचाच तो वर आहे का? तर आता वंदनाताई म्हणतात की हो, त्यावेळीचाच तो डाग असणार. तर अर्जुन म्हणतो की त्यावेळी बबलीला जास्त भाजलं होतं का? तर वंदनाताई म्हणतात की हो, त्यावेळी त्या खूप जास्त भाजलं होतं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे अजूनही खांद्यावर भाजलेल्याचा डाग नक्कीच असू शकतो. तर वंदनाताई म्हणतात, बरोबर आहे तुमचं, तो व्रूण तिच्या खांद्यावर अजूनही नक्कीच असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, शांतामावशीसुद्धा हेच म्हणाल्या. तर वंदनाताई सायली अर्जुनला म्हणतात, मी खूप दिवस तिचा शोध घेतला, पण ती मुलगी मला सापडली नाही. पण इतक्या वर्षानंतर तिचं नाव तुमच्या तोंडून मी ऐकलं. पण ही मुलगी तुमची कोण लागते? त्यावेळी सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर सायली सगळं सत्य सांगत वंदनाताईंना म्हणते, मी ज्या आश्रमात लहानाची मोठी झाले त्याच आश्रमात ही सुद्धा लहानाची मोठी झाली. परंतु ज्यावेळी ती आश्रमात आली त्यावेळी तिने तिचं नाव बबली लोखंडे हे सांगितलंच नव्हतं. तर तिने आम्हाला तिचं नाव प्रिया असं सांगितलं होतं, पण नंतर पुढे जाऊन तिने तेही नाव बदललं. तर वंदनताई सायलीला म्हणतात, म्हणजे तिने तुमच्या आयुष्यात कशी ढवळाढवळ केली? तर सायली वंदनताईंना म्हणते, फक्त ढवळाढवळ केली नाही तर उलथापालथ करून ठेवली आहे. आता सायली घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी वंदनाताईंना सांगते त्यावेळी वंदनताई म्हणतात, म्हणजे लहान असताना ती क्रूर होतीच, परंतु मोठी झाल्यानंतर ती अजून भयंकर झाली. तर सायली म्हणते की हो, बाळाचे पार पाळण्यात दिसतात हे किती चांगल्या अर्थी म्हटलं जातं ना, परंतु प्रियाच्या बाबतीत मात्र हे खरंच खूप चुकीचं आहे. तर वंदनाताई म्हणू लागतात, त्या बबलीला म्हणजेच त्या प्रियाला माझ्यासमोर घेऊन या. माझी अशी इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या हाताने तिचा गळा आवळून मला तिला ठार मारून टाकायचं आहे. आज तिच्यामुळे माझ्या मुलाचीही अवस्था झाली आहे. आज तिच्यामुळे आम्ही हे सगळं काही सहन करतोय. माझ्या मुलाच्या बाबतीत तिने जे काही केलंय ना, तो सगळा राग मला तिचा जीव घेऊनच काढायचा आहे. तर अर्जुन त्यांना शांत करतो आणि म्हणू लागतो, हे बघा, मी तुम्हाला कायदा हातात घेऊ देणार नाही आणि कोणालाही मारायचा विषय तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. परंतु सोहमला न्याय मिळवून देण्यासाठी मी एक मात्र तुमच्यासाठी करू शकतो. तर आता वंदनाताई अर्जुनला विचारतात की कोणती गोष्ट?
तर अर्जुन म्हणतो की प्रियाचं हे रूप आम्ही सगळ्यांसमोर आणण्यासाठी पुरावे गोळा करत आहोत आणि ज्यावेळी ते सत्य आम्ही सगळ्यांसमोर आणू त्यावेळी तुम्हीसुद्धा तिथे यायचं आहे. तुम्हीसुद्धा तिचं सत्य सगळ्यांसमोर सांगायचं आहे. तुम्ही सांगाल का हे सत्य सर्वांसमोर? तर वंदनाताई अर्जुनला म्हणतात की हो, त्या बबली लोखंडेला तिचा पापाची शिक्षा मिळण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही जिथे बोलवाल तिथे यायला तयार आहे. तुम्ही जर म्हणालात की पोलीस स्टेशनला ये तरीसुद्धा मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. मी तिथे ओरडून ओरडून सांगेन की या मुलीने माझ्या मुलाच्या बाबतीत काय केलं आहे. माझ्या आणि माझ्या सोहमच्या आयुष्याचा सत्यानाश केलाय तिने. आता वंदनाताईंना होणारा त्रास सायली अर्जुनला कळत असतो. त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी शिकरे आता दुसऱ्या नंबरवरून वकिलांना फोन करते आणि म्हणते, हॅलो ॲडव्होकेट जमदाडे वकील का? तर आता ते म्हणतात की हो, कोण बोलते? तर आता साक्षी म्हणू लागते, तुम्ही महिपत शिकरेंची केस घेऊ शकता का? मी महिपत शिकरे यांची दूरची नातेवाईक बोलत आहे. तर आता जमदाडे वकील म्हणतात, परंतु महिपत शिकरे यांचे नातेवाईक? परंतु माझ्या माहितीनुसार महिपत शिकरे यांना एकच मुलगी होती आणि तिचा तर जेलमध्येच मृत्यू झालाय. मग तुम्ही कोण बोलत आहात? तर साक्षी शिकरे म्हणते की काय झाले तुम्हाला? असं वाटते की त्यांचे कोणीच नातेवाईक असू शकत नाही का? तुम्ही महिपत शिकरे यांना पर्सनली ओळखताय का? तर जमदाडे वकील म्हणतात नाही. तर साक्षी म्हणते, मग त्यांचे नातेवाईक असू शकतात ना? तुम्ही असं जज नाही करू शकत. मी महिपत शिकरे यांची पुतणी बोलतीये. आमच्या पडत्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी आम्हाला खूप सावरलं आणि म्हणूनच माझ्या काकांना या केसमध्ये मला अडकवायचं नाहीये. मला त्यांना लवकरात लवकर यातून सोडवायचं आहे. तर आता जमदाडे वकील म्हणतात, अहो पण महिपत शिकरे यांच्या केसचा निकाल तर केव्हाच लागला आहे. त्यामुळे आता अपील करण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण आता अपील केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तर साक्षी त्यांच्यावर चिडते आणि म्हणू लागते, मग तुम्हाला नसत्या चौकशा कशाला हव्यात? असं म्हणत आता साक्षी खूप चिडलेली असते. जमदाडे वकील म्हणतात, काय बाई आहे ही? असं म्हणत ते फोन ठेवून देतात. साक्षी शिकरेला आता काय करावं काहीच कळत नाही आणि म्हणून साक्षी पुन्हा एकदा आपल्या मोबाईलमधून दुसऱ्या वकिलांचा नंबर शोधते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन घरी आलेले असतात. अर्जुनचा संताप होत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, या प्रियाच्या बाबतीत मला जितक्या गोष्टी कळतायत ना तितका माझाच राग वाढत चाललाय. एखादी मुलगी लहान असल्यापासून इतकी विकृत कशी असू शकते? तर सायली म्हणते, वंदनाताई यांचं बोलणं ऐकल्यापासून मी सुद्धा हाच विचार करते. जेव्हा तिने त्या सोहमला मारलं त्यावेळी ती किती लहान असेल? म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा तिची खुनशी वृत्ती काही लपली नव्हती. ती जगासमोर आलीच. नंतर सुदैवाने तिला सुधारण्यासाठी खूप संधी तिच्यासमोर आली, परंतु तिने मात्र तिचा दुरुपयोगच केला. मधुभाऊ ज्या आश्रमात आहेत अशा आश्रमात ती लहानाची मोठी झाली. तिच्यावर योग्य संस्कार करण्याचा मधुभाऊने खूप प्रयत्न केला. त्यांचं प्रेम तिला मिळालं, पण नंतर खोटं बोलून का होईना परंतु रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्या सावलीत ती आली. पण ती जर नीट राहिली असती ना तर खरंच सुखात राहिली असती. पण नाही, तिची ही खुनशी वृत्ती तिला थांबूच शकली नाही ना. तिने ज्याप्रमाणे सोहमच्या आयुष्यावर निखारा ठेवला त्याचप्रमाणे तिने सगळ्यांच्या आयुष्यावर, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर निखारच ठेवला आहे तिने, आणि ती निखारा ठेवतच गेली. तर अर्जुन म्हणतो, स्वभाव, माणसाचा स्वभाव आहे ना तो माणसाला कधीच बदलू देत नसतो आणि अगदी प्रियाच्या बाबतीतही तसंच घडतंय. पण आपल्याला हिला लवकरात लवकर घराबाहेर काढायचंय, हिला आपल्या आयुष्यातून कायमचं घालवायचंय. तर सायली अर्जुनला म्हणते, ते तर होणारच आहे. तिच्या विरोधात आपल्याला खूप पुरावे मिळाले आहेत आणि अजूनही मिळतील. तर अर्जुन म्हणतो, हो, पण एकच आहे. सायली अर्जुनला म्हणते की कुठला? तर अर्जुन म्हणतो की वंदना जाधव सत्य सगळ्यांना सांगायला तयार झालीये, परंतु ज्यावेळी त्या प्रियाचं सत्य आपण घरच्या सगळ्यांना सांगू त्यावेळी तिचे जन्मदाते आईवडील म्हणजे सदा महिनासुद्धा इथे असणं गरजेचं आहे. पण ते कुठे गायब झालेत काहीच कळत नाहीये. तर सायली म्हणते, हे तर उघडच आहे की या सगळ्यांना सुद्धा तिनेच गायब केलं आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, आता ते कुठे आहेत हे शोधण्यासाठी आपल्याला प्रियाचाच उपयोग करावा लागेल. तर अर्जुन म्हणतो, तेही खरंय. सायली म्हणते, मला एक कल्पना सुचली. अर्जुन विचारतो, काय? तर सायली तिचा प्लॅन अर्जुनला सांगू लागते. आता ते प्लॅन अर्जुनलाही पटलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रियाला इथे अश्विनचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते, काय? तुला घरी पोचायला सकाळ होणार आहे का? हो रे, मी समजू शकते. आता एमर्जन्सी आली म्हटल्यावर तुला तर ते तुझं काम करावंच लागेल ना. पण अश्विन, काही हरकत नाही, पण तू स्वतःची काळजी घे, बाय. असं म्हणत आता प्रिया खुश होते, फोन ठेवते आणि पाहते तर तिच्या मोबाईलला चार्जिंग कमी असतं आणि म्हणून ती मोबाईल चार्जिंगला लावते आणि तिच्या डोक्यात काहीतरी काम असूचताच ते काम करण्यासाठी तिथून निघून जाते. आणि त्याच संधीचा फायदा घेत आता प्रियाच्या रूममध्ये सायली आलेली असते. आता सायली प्रियाची पर्सची झडती घेत असते, परंतु ज्यावेळी ती पर्सची झडती घेत असते त्याचवेळी प्रियाचा फोन वाजतो. म्हणून सायली पाहायला जाते तर मंजिरी नाव असतं. आता प्रिया रूममध्ये येऊ नये
म्हणून सायली लगेच फोन उचलते. तर इकडे मैनावती म्हणतात, अगं बबली, मी बोलतीये. तुला माहितीये का मी तुला कधीपासून फोन करतेय? कुठे गेली होतीस ग? अगं तुझ्या बाबांना इथे बरं नाहीये. अगं त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायची गरज आहे. अगं बबले, तुझ्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जायचंय ग. पण मी कुठे घेऊन जाऊ? माझ्याकडे पैसे नाहीयेत. तू पैसे तरी पाठव, नाही तर तू डॉक्टरांना तरी घेऊन ये. आता सायली हे सगळं बोलणं ऐकते आणि पुढे काही बोलण्या अगोदरच सायली फोन कट करते. आता मैनावती सदाशिव यांना म्हणू लागतात, तर काही बोलण्या अगोदरच बबलीने फोन ठेवला. हिला फोन करून करून माझी बोटं झिजलीयत. पण ही पोरगी मात्र काहीच बोलली नाही. अरे माझ्या कर्मा, मी आता काय करू? कुठून पैसे आणू? आणि तुम्हाला कसं डॉक्टरांकडे घेऊन जाऊ? तर दुसरीकडे सायली पाहते तर नाव मंजिरी असतं. सायली म्हणू लागते, नाव तर मंज आहे, परंतु आवाज आणि बोलण्याची पद्धत तर मैनावती यांची होती. म्हणजे प्रियाने मैना यांचा नंबर आता मंजिरी या नावाने सेव्ह केला आहे. तर म्हणजे ही मैनावती सतत या प्रियाला फोन करते आणि हेच लपून ठेवण्यासाठी हिने नावही बदलून ठेवलं आहे. कमाल आहे या मुलीची. तर त्याचवेळी एक मेसेज आलेला असतो. तर सायली म्हणू लागते, मेसेज का पाठवते ही? आता सायली मेसेज वाचते तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, पैसे कधी पाठवतेस? तुला आमची काळजी आहे की नाही? तुझ्या बाबांची तब्येत लई खराब आहे. आता सायली तो मेसेज वाचते आणि मोबाईल चार्जिंगला लावायला जाते. त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की आपल्याला ॲड्रेस मिळण्याची ही संधी आहे. आणि म्हणूनच सायली तिला मेसेज करत म्हणते, तुम्ही मला नीट पत्ता पाठवा. तुम्ही कुठे राहता हे मला कळाल्याशिवाय मी माझ्या माणसाला पैसे घेऊन कसे पाठवणार? उद्या माझा माणूस पैसे आणि डॉक्टरांना घेऊन तिथे येईलच. आणि सायली आता रिप्लायची वाट पाहत असते. तर आता मैनावती लगेच सायलीला प्रिया समजून सगळा ॲड्रेस पाठवतात. आता सायली म्हणते, आता तर ॲड्रेस मिळाला आहे. आता हा ॲड्रेस मला माझ्या मोबाईलवर पाठवायला हवा आणि मी रिप्लाय दिला आहे हे डिलीट करायला हवं. सायली मेसेज डिलीट करते आणि त्याचवेळी प्रिया येते याची चाऊल लागतात सायली दरवाजाच्या मागे लपते. तर त्यावेळी प्रिया रूममध्ये येताच सायली दरवाजाच्या मागेच असते. प्रिया मोबाईल पाहायला जाते आणि त्याच संधीचा फायदा घेत सायली रूममधून बाहेर पडते. ते इकडे प्रिया म्हणते, माझ्या मोबाईलचा लाईट ऑन कसा झाला? प्रिया पाहते तर मैनावतींचे फोन असतात. प्रिया म्हणू लागते, ही मैना तर मला खरंच छळणार. हिला फक्त ब्रश करायच्या अगोदर सुद्धा पैसेच हवे असतात. किती पैसे द्यायचे? असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे ज्यावेळी अर्जुनला सत्य कळतं की सायलीने आता सदा मैना यांचा ॲड्रेस मिळवला आहे, त्यावेळी अर्जुन सायलीचं कौतुक करतो आणि म्हणतो, फॅन्टॅस्टिक बायको, तुझ्यामुळेच सदा मैना यांचा आपल्याला ॲड्रेस मिळाला आहे. आपण उद्याच तिथे जाऊ. सायली म्हणते, उद्या उशीर नाही ना होणार? अर्जुन म्हणतो, पण आत्ता किती वाजलेत बघितलेस का? सायली म्हणते, हो, पण मला खरंच काळजी वाटते. कारण मैना ज्या पोटतिडकीने बोलत होते ती मला अजूनही आठवते. खरं सांगत होती ती, सदाशिव यांना खूप बरं नाहीये, त्यांना डॉक्टरांची गरज आहे. आणि म्हणून ती प्रियाकडे पैसे मागत होती. आणि हे सगळं काही मी ऐकलं आहे. आणि तिच्या आवाजातून कळत होतं की ती खरं बोलतेय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण दोघांनी जाऊन नक्की काय घडलंय हे पाहायला हवं. आणि तसंही सदा किंवा मैना हे दोघेही त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागतात. पण आपण तसं नाही ना वागू शकत. समोरच्या व्यक्तीला बरं नसेल तर आपला जीव तरी लागेल का? सतत त्याच गोष्टीचा विचार मनात येत राहील. आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण तिथे जायला हवं. तर अर्जुन सायलीचं कौतुक करतो. सायलीचं बोलणं किंवा तिचं वागणं याबद्दल अर्जुनला अभिमान वाटत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तुझ्याकडून एक गोष्ट मात्र मी शिकलो आहे. कितीही काही झालं तरी माणुसकी अगोदर. बरं, माझ्या ओळखीचे पेंढारकर डॉक्टर आहेत. मी त्यांना आत्ताच फोन करतो. आपण आपल्यासोबत त्यांना घेऊन जाऊ. असं म्हणत आता अर्जुन डॉक्टर पेंढारकर यांना फोन करायला घेतो. आता अर्जुन डॉक्टर पेंढारकर यांच्याशी बोलत त्यांना सगळं काही सांगतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिन रिकामी हाताने घरी येतो आणि अस्मिताशी गोड बोलत म्हणतो, अस्मी, अगं मघाशी मी एटीएममध्ये थोडी कॅश काढायला गेलो होतो, तर यातून पैसेच येत नाहीये, म्हणजे डिॲक्टिव्ह असं अकाउंट दाखवतायत. तर अस्मिता म्हणते, काय बोलतोयस? अरे हे कार्ड ॲक्टिव्ह आहे. अरे माझं अकाउंट तर ॲक्टिव्हच आहे. तुझ्यासमोरच नाही का त्या डिलिव्हरी बॉयला मी याच कार्डवरून पेमेंट केलं. मग त्यावेळी तू पाहिलंस ना की हे कार्ड चालू आहे. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, मग हे कार्ड एटीएम मशीनमध्ये का चाललं नसेल? आज माझ्या मुलाला एक साधं खेळणं घ्यायचं होतं गं, आणि ते खेळणंसुद्धा मला घेता आलं नाही. मला सांग, त्या डिलिव्हरी बॉयला तू पैसे दिल्यानंतर, त्याला पेमेंट केल्यानंतर हे कार्ड ब्लॉक वगैरे केलंस का? तर अस्मिता म्हणते, असं काही नाहीये सचिन, आणि असं मी का करेल सांग ना? अरे जेव्हा जेव्हा तू पैसे मागितलेस त्यावेळी तुला कॅश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सगळं काही दिलंच आहे की. तर आता सचिनला काय करावं काहीच कळत नसतं. सचिन अस्मिताला म्हणतो, बरं, तुझ्या एखाद्या दुसऱ्या अकाउंटचं कार्ड मला देऊन ठेवतेस का? तर अस्मिता म्हणते, माझ्याकडे फक्त एकच अकाउंट आहे. आता हे ऐकल्यानंतर सचिनला काहीच कळत नसतं. सचिन आता अस्मिताशी गोड बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, बरं, पण अस्मी, तू माझी मानसिक अवस्था समजून घेशील ना गं?
तर त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, आत येऊ का? असं म्हणत कल्पनाताई रूममध्ये येतात. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, काय गं, बाळ झोपलंय का? तर अस्मिता म्हणते, हो, आत्ताच तर. कल्पनाताई म्हणतात, अगं मग तू का नाही झोपलीस? एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा बाळ झोपेल ना, त्यावेळी तू सुद्धा झोपून घे. तुला सुद्धा आरामाची गरज आहे. कारण नंतर ज्यावेळी आई झोपायला जाते त्यावेळी नेमकं बाळ उठतं. एवढंच नाही तर आईने तोंडामध्ये घास घेतला की बाळ मात्र लगेच रडायला लागतं. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता, अस्मिता, अगं पुढचे काही महिने हे जागरणाचेच आहेत, म्हणून मिळेल तेवढी झोप काढून घे. जेवढा आराम करता येईल तेवढा आराम करून घे. तर अस्मिता म्हणते, हो, मी आराम करणारच आहे, पण तुम्ही सहजच आला होता का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही अगं, उद्या गुढीपाडवा आहे ना, म्हणून बाळाकरता काही गिफ्ट्स आणले होते. आणि हो, उद्या सकाळी बाळाला लवकरच तयार कर, कारण उद्या त्याचा पहिला सण आहे ना. तर अस्मिता म्हणते, हो मम्मा. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही येतो. असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई तिथून निघून जात असतात. आता लगेच सचिन अभिताला म्हणतो, अगं, ते तर पैसे द्यायला तयार होते ना, मग तू नाही का म्हणालीस 10,000 मागून घ्यायची होती ना कॅश? अस्मिता म्हणते, काय गरज आहे? उगाचच जर गरज नसताना का पैसे मागायचेस त्यांच्याकडे? आणि सचिन, तसंही उद्या सगळं काही क्लिअर होणारच आहे, मग उद्या येतील ना पैसे काढता. आणि सचिन, तुला बाळाला काही घेता आलं नाही म्हणून फार मनाला लावून घेऊ नकोस. इट्स ओके सचिन. परंतु सचिनला मात्र ते अजिबातच आवडलेलं नसतं. आता सचिन अस्मितासोबत काहीही न बोलता तिथून बाजूला जाऊन बसतो आणि मोबाईल पाहत असतो. अस्मिताला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया किचनमध्ये आलेली असते. ती पाणी घेत असते आणि त्याचवेळी प्रिया पाहते तर सायली आणि अर्जुनच्या रूमची लाईट अजूनही चालू असते. प्रिया विचार करत म्हणते, सायली आणि अर्जुन अजून जागे का आहेत? म्हणजे कन्फर्म माझ्या विरोधातच काहीतरी प्लॅनिंग करत असणार. आणि म्हणूनच प्रिया लगेच तिच्या हातातील पाण्याचा जाग तिथेच ठेवते आणि सगळ्यांच्या नकळतच सायली अर्जुनच्या रूमच्या दिशेने जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सदाशिव यांना भरपूर त्रास होत असतो. महिनावती त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, तुम्ही आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही एक काम करता का? मी तुम्हाला लवंग दिलीये, ते दाताखाली ठेवा. तर सदाशिव खोकतच म्हणतात, नाही, त्याचा काही उपयोग नाही. आता मी जाणार, कारण आता मला नाही सहन होतंय, कारण खूप त्रास होतोय गं. तर मैनावती म्हणतात, नाही, असं काही नाहीये. ते सायली अर्जुन तिच्या मागावर आहेत ना, त्यामुळे तसं होत असेल. नाहीतर ती पैसे पाठवेल हो, आणि उद्यापर्यंत ती नक्कीच पाठवेल. नका काळजी करू तुम्ही. परंतु इथे मात्र सदाशिव यांना खूप त्रास होत असतो. मैनावती म्हणतात, थांबा, मी तुम्हाला गरम पाणी देते, जरा बरं वाटेल. असं म्हणत त्या उठून जाणार, परंतु त्याचवेळी सदाशिव हे खाली कोसळतात. आता मैनावती त्यांना आवाज देण्याचा, उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते, अहो उठा ना, देवी माते, माझ्या कुंकवाला वाचव. असं म्हणत त्या खूप रडत असतात. परंतु त्याचवेळी तिथे सायली अर्जुन येतात. मैनावती म्हणतात, सायली अर्जुन, तुम्ही अगदी देवासारखे आलाय. अहो बघा ना, यांना काय झालंय? मी किती कमनशिबी आहे ना गं सायली. माझ्या नवऱ्याच्या औषधं पाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत. सायली म्हणते, आता काळजी करू नका, आम्ही आलोय ना, आणि डॉक्टरसुद्धा आले आहेत. अर्जुन म्हणतो, डॉक्टर, प्लीज लगेच चेक करा. आता डॉक्टर सदाशिव यांना चेक करत असतात. सायली अर्जुन यांची काळजी वाढतच असते आणि मैनावतीसुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. सायली त्यांना आधार देते, धीर देते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली अर्जुनला म्हणते की आपलं काम झालंय, प्रियाच्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याचा व्रण आहे. तर अर्जुन मनाशीच म्हणतो की आता ही प्रिया ही बबली लोखंडी आहे, याचा केवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे. तर दुसरीकडे आता प्रिया आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणू लागते, फोन का केलायस? मी तुला म्हटलं होतं ना की काम झाल्यावर मेसेज कर. तर तो म्हणू लागतो, मॅडम, काम झालंच नाहीये. तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर मी आलो आहे, परंतु तिथे तर कोणीच नाहीये. आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, सदा महिना म्हणून कुठे गेले असतील नक्की? प्रियाला काहीच कळत नसतं. आता सायली अर्जुनचा पुढचा प्लान नक्की काय असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.